मंडळी, आपण आता बकासूर बैलांच्या गोट्यावर आलेला आहे आणि आपल्याला काय बैलगाडा क्षेत्रामध्ये काही ज्ञान नाही, माहित नाही. पण एक उत्सुकता होती की मला बकासूर पहलवान आता मला पहलवानच यायला म्हणजे आपण कुस्ती क्षेत्रात काम करतो त्यामुळं सारखं तोंडात पहलवान येते. तर बकासूर बैलांची जी आज मुलाखत घेणार आहोत आपण, त्यांच्या गोट्यामध्ये आलोय, सूस गावामध्ये पुण्याला. आणि ही गाडी बघू शकता. ही गाडी आहे ते म्हणजे बकासूर नंदीला नेत असतील ते कदाचित मैदानला. हिंद केसरी आहेत. टायटलचा आता विषय आहे, कुस्ती क्षेत्रामध्ये पण हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आहे. तसं बरेचसे बैलगाडा क्षेत्र आणि पलवानकी सारखंच. आता बऱ्याचदा बघतोय की मैदानामध्ये पलवान जरी कुस्ती असली तर मोबाईलवरती लाईव्ह हे बघत असतात. थोडे इकडे गाडी आल्यात, म्हणजे स्पर्धा बघत असतात मैदान, इथं उतरत असतील कदाचित अशा पद्धतीनं. त्यांचा गोटा आहे, इथं येत असेल जातो, म्हणजे वाहतूक करण्यासाठी त्या गाडी वापरत असतील. अजून कोणकोणते आहे ते मोबाईल सेट नाही आहेत, त्यांचे आजोबा आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. मला समजलं की ते 12 वेळेस हिंद केसरी काहीतरी टायटल घेतलेले आहेत. इथं आहे बघा काय काय लिहिलेलं आहे, याच्यावर हे फोटो आहे. हे थार जिंकलेले आहे परवाच, मला वाटते चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांनी खूप मोठं मैदान घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ट्रॅक्टर त्यांनी जिंकलेलं बहुतेक. आणि विषय हा प्रश्न पडला की तुम्ही म्हणशील कुस्ती क्षेत्रातला माणूस इकडं बैलगाडा क्षेत्राकडे अचानक कसा आलाय, पण आपल्याला याच गोष्टीत काय रस नाही. परंतु एक उत्सुकता होती माझ्या मनामध्ये की बाबा एवढं नाव या बैलगाडी क्षेत्राचं आहे, तर लोक बघत होते की आपण लाईव्ह 80,000 लोक एट ए टाइम लाईव्ह बघत होते. आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील असो, हिंद केसरी, हा जाऊ द्या चालू द्या, काय विषय नाही, संतोष आबा वेताळ असो, बरेचसे मोठे मोठे, शिवराज राक्षे सुद्धा त्यांचे इथे बैल आहे. त्यांच्या मुलाखतीमध्ये आपण बघितलं तर बरेचसे पहलवान हे बैलगाडा क्षेत्राकडे सुद्धा वळलेले आहेत. आणि ह्याचं कारण म्हणजे शेतकऱ्याला अनुकूलच आहे. हे दोन्ही गोष्टी हे शेतकऱ्याच्या घरात वाढणार आहेत, बैलगाडा क्षेत्र असो किंवा कुस्ती क्षेत्र असो. मला वाटते पहिल्यांदाच व्हिडिओ आपण बनवत आहे की आणि अशा स्टार बैलवान, याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. नेमकं का आहे, अजून प्रश्न आपल्याला असतील तर आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची बाईट मधनं घेऊया, जाणून घेऊया. कारण की मला हे कधी माहित नाही काय प्रश्न विचारतात, मला माहित नाही. पण एक उत्सुकता होती की आपण आलो इकडे मैदानला, तर म्हणलं मला समजलं की म्हणजे 5-6 किलोमीटर अंतरावर आलतो मैदानला. तर उत्सुकता होती की म्हणलं आपण बकासूरला भेटायचं. आणि संतोष आबा वेताळनं त्यांच्या सुरली गावामध्ये कुस्ती घेतली होती, सिकंदर शेखची आहे. आणि पहिला बकासूरच्या हस्ते ती कुस्ती जोडण्यात आलेली आहे. त्यावेळेस तो व्हिडिओ खूप चालला आपला आणि सोशल मीडियावर खूप मोठी क्रेज बकासूर बैलाची आहे. तर हे गोटा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि हे माळरानच आहे, हे डोंगर आहे. मला समजलं की बऱ्याचशा थोडं काही मुलाखती बघतोय मी सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हिडिओ लोक बघतात म्हणून. तर कदाचित हे जसं पहलवान डोंगराचा पायऱ्याचा व्यायाम करतात, तसंच हे डोंगराचा व्यायाम त्यांना केला जातो. आणि इथं गोटा आहे, त्याचा आहार काय, डाएट काय, सगळं आपण थोडं जाणून घेऊया. त्याच्या आधी मला वाटतं इथं पण त्याला बसण्यासाठी वगैरे हे करत असतील, ठिकाणं असेल. सावकार ग्रुप मुळशी बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य, लय मोठं चाहता वर्ग आहे बकासूर पहलवान बैलाचा. तर बघू शकता हे लोकेशन असं निसर्गाच्या ह्याच्यात आहे. सगळं तसं शहरीकरण झालेलं आहे, इथे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे आहेत. आता यांच्या इथं बरेचसे बैल होते, या बैलांचं काय नाव माहित नाही, कुठलं बैल आहे का. आता या ठिकाणी बकासूरला आणि बाकीच्या बैलांना, जनावर आहेत त्यांच्यासाठी कुट्टी, कडबा कुट्टी आणलेला आहे. तुम्ही कुठनं आणताय हे, म्हणजे प्रत्येक महिन्याला देताय का खोराक? रोज. बरं, रोज असतंय. काय बकासूर बैलाबद्दल काय सांगाल? लय मोठं नाव आहे. जसं आम्ही कुस्ती क्षेत्रात काम करतोय, स्टार पैलवान आहे, तसं बकासूरचं बैलगाडा क्षेत्रात आहे. आणि हमखास बक्षीस ते जिंकत असते. किती वर्ष झालं तुम्ही हे काम करताय, सेवा देताय? आता ही सेवा आम्ही कमी कमी 10 वर्ष चालले होते. काय सांगाल बकासूर बद्दल? लय मोठ्या चाहता वर्ग आहे त्याचा. बकासूर बद्दल सांगायचं म्हणलं तर ते पहिल्यापासून मार्केटमध्ये तुझे बरं. आता या डोंगरावर व्यायाम घेतात काय? घेतात फिरवा. ना, घेतात ना. हा हा हा. डोंगरावर घेतात, तिथून खाली पळवतात. आता हे गोटा आहे मामा, हे पत्र्याचं गोटा आहे, उन्हाळ्यात काय गरमी वगैरे होत नाही ना? नाही नाही, सगळीकडून मोकळं आहे हा. त्याच्यामुळं या ठिकाणी जे नंदी आहे, जगप्रसिद्ध, महाराष्ट्रभर नाही तर देशभर नाव ज्यानं केलेलं आहे, हेच तो बकासूर. आणि लय मोठा चाहता वर्ग आहे याचा, एवढं मानणार आहे. बक्षीस वगैरे तर घरात भरलेले आहेत, एवढं त्याचे बक्षीस आहेत. ते आपण बक्षीस तर बघू. पण मी पहिल्यांदा सुरली या गावामध्ये बकासूरला बघितलेलं आहे. आणि तिथं आपल्याला कळालं की याचं खूप मोठं नाव आहे, याच्या हस्ते सिकंदरची कुस्ती जोडलेली आहे. आता मामा हे किती दिवस झाले इथं आणलाय?
याला इथं याचा जन्मच इथं झाला पहिल्यापासून. जन्म म्हणजे तुम्ही विकत घेतलेला नाही, नाही, तुम्ही घरच्या- इथंच जन्म झाला त्याचा हा, बालपण सगळं. घरच्या गायचा आहे, हा, इथं जन्म झाला त्याचा. नशिबाव नाही मामा तुम्ही आज देशभर नाव झालं ह्याच्यामुळे तुमचं. हम्म. आज या डोंगरामध्ये आलो आपण तर ह्याच्यामुळेच आलोय, कारण काय इकडं सरळ रस्ता पण नाही इकडे नाही, यायला. रस्ता नाही हा, बरोबर. तरी पण लोक इथं येतात भेटायला, गर्दी खूप असते, बक्षीस तर आहेत. पण आता हे सगळं एकत्र आहे. आणि इथं बांधताय का इथं, म्हणजे त्याला हे काय असते नियोजन? रातभर इथं त्याला मातीवर बांधतो. हा, मातीवर बांधताय, हा. स्वच्छता वल्ल वगैरे काय राहत नाही. हा. हा. मग ते यंदाचा इकडे बांधतो. इकडून ये रे, हा. इकडून ये की. त्याला संध्याकाळचा आपला मातीवर इथं काय हे बांधतो. मारत नाही ना, काय नाही, करत नाही ना मारतो. नवीन माणसाला? मारतो. बैल आहे तुमच्याकडे शर्यती? आता हे 5-6 बैल आहे. 5-6 बैल. त्यातलं हे नामांकित. हे नाव माहिती, दुसरा लाल्या म्हणून आहे हम्म. आणि एक साम्राज्य म्हणून आहे. ट्रॅक्टर जिंकलं चौथा नंबर. 4था नंबर. गडणी होता म्हणून. आता याचं डेली आता पलवानाचं नियोजन कसं? सकाळी 4ला उठणार, प्रॅक्टिस करणार, याचं नियोजन काय? सकाळची कुट्टी, संध्याकाळची एक कुट्टी टाकायची. हम्म. ते दिवसभर आली. कुट्टी खातो. हा, आणि एक उडदाचं गमी, लांब घे दिसतंय. गमीला भर डाळ टाकायची हा. उडदाची, एकच टाइम हम्म. एवढंच खुरायचं. बाकी दूध अंडे बिंडे असलं का? कधीच खाणार नाही, चपाती खात नाही. हम्म. दुसरं काहीच एक दैवी शक्तीच म्हणावं लागेल एवढं पळतोय म्हणल्यावर. मग काय हा, ते नशीबच तेवढं. आणि किती वेळेस टायटल आहे त्याला, स्पर्धा जिंकल्यात? आता हे पडद्याचं सारख्याच एखाद्या वेळेस हार होती, हम्म. नाही तर मग सारखाच निदान गुलाबात तर सारखाच आहे. हम्म. तर काय जर अडचणी आल्या, पायरा बरोबर नसला काय हा. झाला तर मग तो थोडं प्रॉब्लेम. हा याचं वजन वगैरे असं काय तुम्ही बघताय का? वजन कमी जास्त, कधीच नाही. डाएट खाणं बिणं, डॉक्टर बिक्टर तपासणी काय इकडे तिकडे काय? जरा अजून हेच नाही, इंजेक्शन नाही, जरा काय नाही. चांगला तंदुरुस्त आहे. अजून इंजेक्शन नाही, फक्त जर एखाद्या वेळेस काय आता झालं- हिरवं गवत वगैरे टाकताय का? नाही नाही, काय नाही, वाळली कुठे काढबीची. तेवढ्यावर एवढं होय सगळं? ते बी एक टाइम संध्याकाळची टाकायची, दिवसभर तेच खाणं, तर मोकळं काय नाही मग. शांत संध्याकाळची- गुणी आहे. हा. संध्याकाळची कुठे टाकली. तर हे गोठा आहे. आणि आम्ही विचारलोय मामा काय माहितीये काय, तिथं आल्यानं बकासूरचं घर कुठे आहे, बकासूरचं गोठा काय, बिहारी युपी वाले सुद्धा माणूस ओळखतोय हो. ओळखते ते, सगळी ओळख. सगळी ओळखते या भागामध्ये. युपी बिहारी वाले होतात, त्यांना काही देणं घेणं नाही होती, काम भलं आपलं बरोबर, पण ह्याला सगळे ओळखतात. हे असं त्याचं मिरवणूक काय असतं इकडे. असतं ना त्याला, बैल आणि आमच्यासारखे लोक येऊन विचारत असतील बकासूरचा गोठा कुठा आहे, गोठा कुठा आहे. सांगत हा, या बरं थोडं दाखवा इकडे आम्हाला गोट्याचं. हे बक्षीस आहेत सगळे, बक्षीस हा, मी तुम्हाला दाखवतो. आधी गोठा दाखवतो आणि गोठा दाखवल्यानंतर तुम्हाला काय काय सांगतो सांग. दूध वगैरे पित नाही देऊ. हा नाही, दूध बीत नाही. आता हे गाय म्हशी म्हणजे आपला व्यवसाय म्हणून करताय का? पहिल्या बसून बसतो आमच्या वडला बसून. ते यांचे गाय म्हशी आहेत या ठिकाणी. तसं झालं तर बाहेर सगळं मोकळच, म्हणजे असं हे आहे, म्हणजे व्यायामाचं हे ते सगळ्या गोष्टी. मामा 5-7 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी असं काही शहरीकरण इमारती नसतील इकडं? नाही आता वाढलं नाही, सगळं. आता वाढलं. गावच होते, गाव होतं. सुसगाव ना? सुसगाव, तालुका कुठला येते? मुळशी. मुळशी तालुका. अरे वा, मुळशीच्या एक बैलगाडा क्षेत्रात नाव आहे आणि दुसरं कुस्ती क्षेत्रात बी मोठं नाव आहे. मामा तुम्ही कुस्त्या कोणाकोणाबरोबर केलाय? नाही, आपण कुस्त्या नाही, एकच वर्ष केलं, कुस्त्या बिस्त्या नाही केलं. फक्त नावापुरतं पाहिलं. आता कानावून दिसते, कान लागलेलं ना थोडंसं कान. लागलं होतं ना, हा. मग ते सुजल्यावर मग मी दुखायला लागलं, ते घरी आलो तर परत गेलो. घरात आणि कोण पहलवान आहेत काय? वडील होते आता पहिलं, चांगले होते मुलगा पहलवान? आहे. मुलगा आहे आता तुमचा? हम्म. आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की पलवानाच्या घरी एवढं सुप्रसिद्ध बैल आहे. नक्कीच. तर या पाठीमागचं तिकडलं पण दाखवतो तुम्हाला लोकेशन. इकडे दुसरे पण बैल आहेत, त्यांच्याबद्दल थोडं सांगा की. या, तुम्हाला वेळ आहे ना, काही गडबड नाही ना? हा. हे बक्षीस आहेत बघा, हे 1 लाखाचं बक्षीस आहे. आणि इथं 2,06,000 हे बक्षीस आहे. परत 3,55,000चं बक्षीस आहे. चेक 62,000चा आहे. इकडं 1.5 लाखाचा आहे. आणि महाराष्ट्रातले टॉपचे मैदान मारलेले आहे त्यांनी. बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र हिंद केसरी बकासूर. हे काय हो, गाडीचा नंबर MH14 6300. त्याचा नंबर तेच, हा. म्हणजे त्याचा नंबर कसं दिलेला असते त्या नंबरवर असते हा, हे सगळं त्याच्यावर. त्याच्यावर. हे शेवागिरी हिंद केसरी मैदान पुशेगावचं काय? पुशेगाव. मग आता पुशेगावचं मैदान आहे ना हा, कधी आहे ना. खेळणार आहे, म्हणजे जाणार तिथे जाणार. 16 तारखेला आहे काय? हे बघा सगळे टायटल राव सगळं. वडकीचं आहे 5 तारखेला. आणि ह्याच्यामुळे का नाही, बघू शकता तुम्ही हे सगळे गाड्या हे असतात का? ती गाडी असते कुठली गाडी? ही गाडी ही
ती गाडी फिक्स हीच का असेल आणि 1 2 4 आहेत तुमचे काय नाही, आहे ना दुसरी एक आहे. ड्रायव्हर कोण असते वेळ चालवायला? हे कुणी बी बसू आपण तिकडे गेलो त्या साईड. ही गाडी आहे, याचं वजन वगैरे असते काय? नाही ना वजन बिजन काय हलका असते, काय विषय नाही. हलका. पण इथं बसून हे करतात. आता कधी आपण नाही बघितलेलं, मी आयुष्यात एकदा सुद्धा बैलगाडा शर्यत बघितलेलं नाही, फक्त व्हिडिओत न बघितलं. पण एक उत्सुकता होती मनामध्ये, एवढं पब्लिक बघतंय, 80 हजार लाईव्ह बघतात राव. कोणी एकच ऐकलं तिकडं हेच आहे. हे कोण आहे? नात मोहीनचा मुलगा आहे काय? नाही मुलाचा. किती जण भाऊ आहे ते? ते 2 जण भाऊ आहे आणि मुलीच्या 1 3 मुलं आहे आपल्याला. या इकडलं बोला ते आहे का ते आपला सावकार सम्राट? हा सावकार आहे, हा बसल्या जुना बैल. हे सावकार आहे जुना बैल. हे जुना. आता यानं किती वर्ष मैदान गाजवलंय? हे 2 वर्षच केलं त्यांनी मागून, मग हे पळायला लागलो त्याला बंद केलं. ते आपलं मग आता वय काय त्याचं? आता 6 7 ते मोर असून 7 म्हणजे वयस्कर झालं का आता? वयस्कर झालं आता. पण हिनं पण गाजवलं हा असणार हो. ते ह्याच्यात पळायचं ना आपला घाटात घाटात पळायचं. ह्याच्या ते किती मीटरचं अंतर असतं पट्टा पळण्याचं? आता इकडं 1900 850 असं असतो. त्याला कमी पडला असलं की तो पळत नाही एवढा. ज्याला जितका लांब असेल तितका पळतो. आता याला बाहेरच आतच बांधताय का बाहेर वाऱ्याला? इथं थोडस सकाळच्या इथे बकासूर आहे बांधता उन्हाच कवळं ऊन वगैरे काय? सकाळच्या पर्यंत. आणि इथं हे साम्राज्य बांधतो इथं. हे साम्राज्य हे आहे काय? हे कुठलं, याचं नाव काय? हा याचं नाव काय? हे साम्राज्य आहे. आता आहे का? मारते काय? आणि आता आहे का म्हणजे मार्केट गाजवतोय चांगलं नामांकित आहे? हे बी मग अजून. आणि तो पलीकडला पांढरा आहे तो आपला आवतच आहे. आवताच आहे. आता आपली इथे शेती बिती आहे का काय? हाय नाही तर इकडे शेती आपलंच काय ते सगळं? हे आंब बिंब लावलेत ना. आणि हे इकडे कुठले बैल आहेत? ही बारकांडी दाखव इकडे. घरचे आहेत. जनावरांचा खूप नाद आहे हो तुम्हाला? पहिले बसूनच आपल्याला. पण हिने आपलं तुमचं नाव पैसा संपत्ती सगळं कमावलं आपल्याला. घरचं आहे, विकतचं आहे. आता या बैलगाड्या क्षेत्राच्या याच्यावर आपण तुम्ही काय म्हणजे आयुष्यात काही कमवलं का? नाव तर कमवलं, नाव कमावलं म्हणजे बैलामुळे नाव झालं. पैसा वगैरे काय नाही भरपूर दिलं. टेम्पो बिम्पो असं नाही तर पहिले भाड्याने आपण बघायचो. त्याच्यावेळेस भाड्याने बैल जायचा. 3000 रुपये द्यायचं, तिथं 2000 रुपये 5000 रुपये घालून यायचं. आला नंबर तर ठीक. आता इकडं मग ह्यो जसं पळायला लागला तसं ते नाही निदान त्याला कुणी गेलं मेलं तरी 30-40 हजार रुपये देत्या चांगला पळायला जरी इथून निघाला म्हणलं ना तरी तुम्ही येणार. एवढी देतो माझ्या बाईला संग झोप. त्यांना आवड आहे, नाव आहे पळालं की त्यांच्या बाईलाचं नाव होणार. त्याच्यामुळे ते सगळे येतात आपल्याकडे बैल. ब्रँड आहे. पण काय म्हणणार लय मोठ्या चाहतावर काय लय प्रेक्षक राव लय बघतात काय क्रेज. मी उत्सुकतेपोट आलोय. आपलं काही क्षेत्र नाहीये, आपण कुस्ती क्षेत्रात काम करतोय. पण म्हणलं चला उत्सुकता बघून बकासूर म्हणतात लोक. आणि कोल्हापूरचा हारणे आमच्या जवळच आहे, पण मी कधी गेलेलो नाही. पण बघू आता जाऊ म्हणलं योगायोगानं कधी. तर हे बैल आहेत आणि हे सगळे आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी पैलवानच यायला मला नाव काकी पण आहे. थोडं काकीची बाईट घेऊया. काकी तुम्ही पण सेवा करताय, काम वगैरे सगळं करताय आणि तुमच्या बकासूरनं खूप मोठं नाव केलेलं आहे. काकी साधी आहेत, बोलत नाहीत. चला यांचं. तर एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ कसा वाटला सांगा. मलाही काही एवढं ज्ञान नाही, माहित नाही. पण नजर चुकीनं माझ्याकडनं काही चुका जरी झाल्या असतील बोलण्याच्या ओघामध्ये दिलगिरी व्यक्त करतोय. कारण ह्या क्षेत्रात नाही आपण, आपल्याला काही गोष्टी माहित नाहीत. तरी पण आपण थोडं माहिती घेण्याचा प्रयत्न केलोय. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला बक्षिसाचा बघायला मिळणार आहे, तो पण व्हिडिओ बघा नक्की. आणि धन्यवाद.